कालच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्यांचा मी चिवडा करणार आहे। पोळ्या चांगल्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। हाताने बारीक केल्या तर त्या एवढ्या छान बारीक होत नाही, म्हणून मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते। बघा किती छान बारीक होतो हा मिक्सरमध्ये। केलेल्या चुऱ्यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेते। पहिल्यांदा आपण पोळ्यामध्ये मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे मीठ थोडंच वापरायचं। तर ह्यामध्ये फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कांदा पण छान स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण की कांद्याला पण ती काळी पावडर लागलेली असते पावसाळ्यामध्ये, म्हणून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी। आणि यांना आता बारीक चिरून घेते। कढीपत्ता पण चिरून घेते, म्हणजे फेकण्यात जात नाही, पोटातच जातो तो। चिरला म्हणजे खाण्यात जातो, नाही तर काढून काढून फेकतात कढीपत्ता, मिरच्या वगैरे, म्हणून मी कढीपत्ता पण बारीक चिरून घेते। गॅस चालू करून त्यावर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता थोडं तेल टाकते। 2 चमचे तेल टाकायचं, मी असंच टाकलेलं आहे अंदाजे, तुम्ही मोजून टाका। मोहरी, जिरं तडतडल्यावर कढीपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा टाकला। नंतर हिंग टाकायचा थोडासा। कांदा चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये थोडं अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद घालायची। चांगलं परतून घ्यायचं। आता त्यामध्ये हा केलेला भुगा टाकून पुन्हा चांगलं परतून घ्यायचं त्याला। सगळं चांगलं परतल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून अजून छान परतायचं, म्हणजे कोथिंबीरीचा छान सुगंध येतो। नंतर परत कोथिंबीर टाकतोच थोडी सजावटीसाठी। आता जरा वेळ परतल्यानंतर त्याला थोडासा पाण्याचा हापका मारायचा, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि नंतर त्याला झाकून ठेवायचं वाफ यायला। असं केल्याने काय होतं, तो चिवडा नंतर कडक येत नाही, नाहीतर पोळ्याचा चिवडा तेलात आपण भाजल्यानंतर कडक येतो, म्हणून पाण्याचा हापका मारून त्याला वाफ येऊ द्यायची, म्हणजे तो शेवटपर्यंत चांगला नरम राहतो। तयार झालेला आहे पोळ्याचा चिवडा। पहा किती छान, उपमा पण म्हणू शकता याला तुम्ही, पोळ्याचा चिवडाच म्हणतो आपण। छान तयार झालेला आहे। आता ह्याच्यावर कोथिंबीर घालते मी। बघा दिसतो पण किती सुंदर आहे आणि चवीला पण खूप छान झाला आहे। तुम्ही नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ।